Today we are going to discuss HCF and LCM. So HCF and LCM, what is the long form of that? HCF and its alternative name is GCD. Yes, HCF means highest common factor and GCD is greatest common divisor. Both are same. Long form of LCM is least common multiple. कशा पद्धतीने काढायचे आहेत आपण नेक्स्ट पाहणार आहोत. Important rule is used to find LCM and HCF is any composite number can be written as the product of prime number. याचा अर्थ असा की HCM आणि LCM हे फाइंड आउट करत असताना त्या ठिकाणी आपल्याला जो काही नंबर दिलेला आहे तर त्या नंबरचे त्या ठिकाणी आपल्याला प्राइम फॅक्टर्सच घ्यायचे आहेत. ऑलरेडी यू नो विच आर द प्राइम नंबर्स अँड को प्राइम नंबर्स. I will repeat here. Prime numbers means the number that can be divided by itself and 1, and that means that has only one factor and that is itself. That is 2, 3, 5, 11 as on. Now go forward to the main part is find HCF and LCM. First of all we'll find HCF. I will explain it by giving example. First example. An example is find HCF of 24 and 32. Okay. First of all we have to find prime factor of both 24 and 32. कारण की रूल असा आहे की जे काही नंबर तुमच्याकडे आहे तर त्या नंबरचे तुम्हाला प्राइम फॅक्टर्समध्येच त्याचं त्या ठिकाणी काय केलं पाहिजे लिहिलं गेलं पाहिजे. देर आर टू अरेंजमेंट, व्हर्टिकल अरेंजमेंट अँड हॉरिझॉन्टल अरेंजमेंट. आय विल एक्सप्लेन बाय युझिंग व्हर्टिकल अरेंजमेंट. ओके. सो अशा पद्धतीने व्हर्टिकल अरेंजमेंटमध्ये तुम्हाला फर्स्ट नंबर घ्यायचा आहे 24 अँड सेकंड नंबर घ्यायचा आहे 32. याचे आपल्याला प्राइम फॅक्टरच घ्यायचे आहेत. ओके. फर्स्ट 2नी 24ला डिवाइड केल्यानंतर काय येणार आहे 2 1 2 2 2 4 अगेन 2 कारण 2नी 12ला भाग जातो 2 6 12 परत 6ला 2नी भाग जातो 2 3 6 आणि आता 3ला 2नी भाग जात नाही तो 3नीच भाग जातो 3 1 3. ज्यावेळेस 1 आल्यानंतर आपण त्या ठिकाणी स्टॉप करतो. ओके. 32चे सेम या टाईपमध्ये प्राइम फॅक्टर्सनीच त्याला डिवाइड करायचं आहे. फर्स्ट 2नी भाग घातल्यानंतर काय येणार आहे 16. ओके. परत 2नी भाग घातल्यानंतर 2 8 16 परत 2नी भाग जातो 8ला 2 4 8 परत 2नी भाग जातो 2 2 4 देन 2 1. यानंतर याचे जे फॅक्टर्स आहेत ते सेपरेट लिहून घ्यायचे जोपर्यंत आपल्याला हे पूर्णपणे एक्झाम्पल लक्षात येत नाही तोपर्यंत. त्याच्यानंतर आपण डायरेक्ट घेऊ शकतो. 24चे फॅक्टर्स काय आहेत 2 × 2 × 2 × 3 आणि 32चे काय आहेत 5 times 2 2 × 2 × 2 × टेक 5 times. ओके. आता यानंतरचा मेन पार्ट असा आहे की या ठिकाणी जे काही नंबर्स आहेत ते नंबर्स या ठिकाणी प्राइम फॅक्टर्स आहेत तर ते प्राइम फॅक्टरमध्ये या 2ला खाली पेअर आहे का ते पाहायचं. 2ला पेअर आहे त्याच्यामुळे एक 2 घ्यायचा. हा आहे तुमचा HCF इज इक्वल टू. परत सेकंड 2ला सुद्धा या ठिकाणी पेअर आहे इंटू 2. थर्ड 2ला सुद्धा या ठिकाणी पेअर आहे 2. या 3ला पेअर आहे का नाही. या 2ला वर पेअर आहे का नाही. या 2ला वर पेअर आहे का नाही. तर पेअर नसेल तर त्या ठिकाणी तो नंबर HCF मध्ये घ्यायचा नाही. नाव मल्टिप्लाय 2 2 4 4 2 8 याचा जो HCF आहे तर तो त्या ठिकाणी काय असणार आहे 8. आय विल टेक अनदर एक्झाम्पल. फाइंड HCF ऑफ 57 75 अँड 102. सेम आपल्याला व्हर्टिकल अरेंजमेंट करायची आहे. 57 75 102. तर या 57चे जे काही डिवायझर फर्स्ट डिवायझर आपण 2नी तर याला डिवाइड होणार नाही त्याच्यामुळे 3 घेऊ आपण. 3 1 3 परत 3 9 27 म्हणजे 19चा भाग गेला. परत त्या 19ला कशाने डिवाइड होत नाही म्हणून 19 आपण 19लाच त्या ठिकाणी भाग गेला. 1 आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे स्टॉप करायचं आहे. 3 आणि 9 57चे प्राइम फॅक्टर्स आहेत 3 आणि 19. आता 75 70 आपण 3नी सुरुवात करू. 3नी सुरुवात केल्यानंतर काय होणार आहे 3 2 6 आणि 3 5 15. ओके. देन 5नी भाग जाणार आहे 5 5 25. देन 5नी भाग जाणार 5 1 5. ओके. म्हणजे 75चे प्राइम फॅक्टर्स काय आहेत 3 5 5. नाव 102 याचं फर्स्ट प्राइम फॅक्टर आहे 3. 3नी भाग नंतर 3 3 9 आणि 3 4 12. ओके. त्यानंतर या ठिकाणी 2नी भाग जाणार आहे 2 1 2 2 7 14. ओके. त्यानंतर 17ला कशानेही भाग जात नाही त्याच्यामुळे 17ला 17नीच भाग जातो 17 1 17. ओके. तर 102चे फॅक्टर्स आहेत 3 2 अँड 17. आपण इथं जसे फॅक्टर सेपरेट लिहून घेतले त्या टाईपमध्येच आपल्या या ठिकाणी फॅक्टर्स सेपरेट लिहून घ्यायचे आहेत. म्हणजे 57चे फॅक्टर्स लिहायचे आहेत 75 आणि 102. फॅक्टर 57चे आहेत 3, 19. 75चे आहेत 3, 5, 5 आणि 102चे आहेत 3 2 अँड 17. आपल्याला माहिती आहे HCF फाइंड करत असताना आपल्याकडे जे प्राइम फॅक्टर आहे तर तो फॅक्टर तिन्ही नंबरमध्ये तुम्हाला दिसला पाहिजे. जे काही या ठिकाणी एक्सप्लेन 3 फॅक्टर्स लिहिलेले आहेत तर याच्यामध्ये तिन्हीमध्ये तो प्रेझेंट असेल तरच आपण त्याला HCF मध्ये काउंट करत असतो. तर या 3ला 3 ठिकाणी पेअर आहे
त्याच्यामुळे 3 घ्यायचा. त्याच्यानंतर 19 फर्स्ट 57मध्ये आहे, पण 75 आणि 102मध्ये तो प्रेझेंट नाही आहे. 5 पण सेम एकातच प्रेझेंट आहे. 2 एकातच प्रेझेंट आहे. 17ला सुद्धा कुठेही पेअर नाही आहे. त्याच्यामुळे 3 3 3 HCF आपला काय झाला या ठिकाणी 3. तो 3 वेळा घ्यायचा नाही, ती पेअरिंगमध्ये जरी असेल तरी एकच वेळा घ्यायचा. ओके, तर याचा HCF काय असणार आहे 3. I will take one more example. Find HCF of 195, 3, 12, 312 and 4, 5, 4, 6. Okay, first vertical arrangement. ओके, पहिला नंबर आहे 195, 195, 312 आणि 546. ओके, नाव फाइंड द प्राईम फॅक्टर ऑफ 195. पहिला भाग जाणार आहे तुमचा 5चा. त्या ठिकाणी 5 3 15 उरले आहेत 4, 5 9 45. ओके, 39 39ला कशाने 3ने भाग जाऊ शकतो. सेकंड प्राईम फॅक्टर आहे 3. 3 1 3 3 3 9. 13ला कशाने भाग जात नाही, कारण तो प्राईम नंबर आहे, तर प्राईम नंबरला प्राईम नंबरनीच भाग जातो. 13 1 13. ओके, 195चे प्राईम फॅक्टर झाले. त्यानंतर 312चे प्राईम फॅक्टर. पहिला फॅक्टर असेल 2, कारण लास्ट डिजिट 2 असल्यामुळे 2ने भाग जाणार आहे. तर 2 1 2, 1 उरला, 2 5 10, परत 1 उरला आणि परत 2 12. ओके, त्यानंतर परत 2ने भाग जाणार आहे. 2 7 14 आणि 2 8 16. त्यानंतर परत 2ने भाग जाणार आहे. 2 3 6 आणि 2 9 18. आता 3 आणि 9, त्याच्यामुळे याला 3ने भाग जाणार आहे. 3 1 3 3 3 9. अगेन प्राईम फॅक्टर 13, त्या 13ला 13नीच भाग जाणार आहे. 13 1 13 आणि आपल्याला माहिती आहे 1 आल्यानंतर आपण स्टॉप करतो. त्यानंतर आहे 5 4 6. याला 2ने भाग जाणार आहे, कारण की लास्ट डिजिट हा इवन नंबर आहे. तर 2 2 4, त्या ठिकाणी 1 उरला. 2 7 14 आणि 2 3 6. ओके, त्याच्यानंतर आपला 3ने भाग जाणार आहे. 3 9 27 आणि 3 1 3. ओके, 91ला आपला 7ने भाग जाणार आहे. 7 1 7, रिमाइंडर किती उरला 2 21. 7 3 21. त्यानंतर अगेन 13 प्राईम नंबर आहे, त्याच्यामुळे 13नीच भाग जाणार आहे. 13 1 13. ओके, तर या ठिकाणी तिघांचे प्राईम फॅक्टर्स आपण फाइंड आउट केलेले आहेत. त्यानंतर आपण सेपरेट लिहून घेतो. 195चे प्राईम फॅक्टर, 312चे प्राईम फॅक्टर आणि लास्ट आहे 5 4 6. 195चे प्राईम फॅक्टर आहेत 5 × 3 × 13. त्यानंतर 312चे प्राईम फॅक्टर आहे 2 3 × 2 3 आणि 13. नंतर 5 4 6चे फॅक्टर्स आहेत 2 3 7 आणि 13. यामध्ये कॉमन नंबर कोणता आहे की जो तिन्हीमध्ये पण आहे. हा 5 195मध्ये आहे, पण तो 1 3 2 मध्ये किंवा 5 4 6मध्ये ॲब्सेंट आहे. यात एकच नंबर तुम्हाला असं दिसतो की जो तिन्हीमध्ये पण आहे, तो आहे 13. ओके, आणि हा 3. बाकी कुठलाही नंबर तुम्हाला तिन्हीमध्ये पण आहे असा दिसणार नाही. त्याच्यामुळे HCF तुमचा असणार आहे HCF इज इक्वल टू जे काही कॉमन आहे ती 3 × 13. तर त्या ठिकाणी आपण मल्टिप्लाय करू. 3 3 9, 3 1 3, म्हणजे 39 हा तुमचा त्या ठिकाणी काय आहे HCF. नाव लास्ट एक्झाम्पल, आणि आत्तापर्यंत तुम्हाला पूर्णपणे समजलं असेल की HCF कसा फाइंड आउट करायचा आहे. फर्स्ट स्टेप आपल्याला माहिती आहे, जी काही वर्टिकल अरेंजमेंट आहे ती तिघांची पण. इथे घ्यायचं 40 60 अँड 75. तर याचे आपल्याला प्राईम फॅक्टर काढायचे आहेत. फर्स्ट 2 20 हाफ करत जायचं. 10 परत 2 5 आणि 5ला 5ने भाग जातो, कारण की तो प्राईम नंबर आहे. 60 परत 2ने हाफ करत जायचं. 30 30चा हाफ 15. आता 15ला 5ने भाग जाणार आहे. परत 3 1. ओके, 75ला आपला 3ने भाग जाणार आहे. त्या ठिकाणी काय होणार 3 2 6, 3 5 15. परत 25ला 5ने भाग जाणार आहे आणि 5 1 5. ओके, सेम त्या ठिकाणी आपण नंतर काय करतो, जे काही प्राईम फॅक्टर्स तुम्ही त्या ठिकाणी पाडलेले आहेत ते प्राईम फॅक्टर आपण सेपरेट लिहून घेतो, किंवा या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट केलं तरी पण चालेल. 2ला पेअर आहे, 3ला पेअर आहे, आपण पाहू शकतो. तरी पण आपण सेपरेट घेऊ. याचे आहे 3 × 2 आणि 5. 60चे प्राईम फॅक्टर्स आहेत 2 × 2 5 आणि 3. आणि 75चे आहेत 3 5 अँड 5. तर या ठिकाणी जे काही कॉमन आहेत ते आपण पाहू. 2 या दोघांमध्ये पण याच्यात नाही आहे. मग या ठिकाणी कॉमन फॅक्टर आहे तुमचा 5 आणि इथे पण एक 5. या दुसऱ्या 5ला वर पेअर नाही आहे. 3ला इथे पेअर नाही. लास्ट आहे पण या ठिकाणी फर्स्ट जो काही 40 आहे त्याच्यामध्ये 3 नाही आहे, दोघात आहे पण याच्यात नाही. हे 2 या दोघात आहेत पण याच्यात नाही, म्हणजे तो आपण घेऊ शकत नाही. नंबर हा तिघांमध्ये पण प्रेझेंट असला पाहिजे. तर याचा जो HCF आहे तर तो आहे 5. LCM आपण पाहणार आहोत नेक्स्ट पार्टमध्ये.